होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऐनवेळी येणार आहे। शिक्षक समन्वय संघाच्या प्रामुख्याने प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक या शाळांना 15 नोव्हेंबर 2014, 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रचितीचा टप्पा 1 जून 2023 पासून देणे शासनाच्या नजर चुकीने 12, 15, 24 फेब्रुवारी 2021 या शासन निर्णयामध्ये 30 दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना समान टप्पा देणे, पुणे स्तरावरील घोषित शाळा या शाळांना अनुदान पात्र वेतन मंजूर करणे अशा मागण्या घेऊन आपण 53 दिवसापासून आझाद मैदान येथे लढत आहोत। याच मागण्यांची दखल घेत आणि अन्य मागण्यामध्ये कुठल्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये अशा 2 मागण्या प्रामुख्याने आपल्या पालकांनी त्याच्यामध्ये समावेश केला आणि अशी एक महत्वाची नसती येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्तावित केली आहे। प्रस्तावित असलेल्या नसतीला उद्या निश्चितच मंत्रिमंडळाच्या एकमताने ठराव मंजूर होईल असं आपल्याला आपल्या पालकांनी ठामपणे सांगितलं आहे। निश्चित आपल्याला उद्या पालक, मालक आणि चालक हे न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत। पालक म्हणून आपण त्यांना संबोधित करतो ते आपले माननीय शिक्षण मंत्री, मालक म्हणजे तिजोरीचे मालक माननीय अजितदादा, माननीय फडणवीस साहेब यांच्या संमतीने आणि चालक म्हणून आपल्या असलेल्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव या अतिशय आपल्या मागण्याप्रती सकारात्मक आहेत आणि त्यांनी एक ठाम भूमिका घेतली की या बांधवांना आता न्याय मिळाला पाहिजे, पोटाला पोटभर मिळाला पाहिजे। ही भूमिका अशा या जावाई महोदयांनी व्यक्त केली आणि निश्चितच आपण उद्या आणि आपल्या चेहऱ्यावर एक वेगळा हसू उद्या दुपार 2 नंतर असणार आहे। फक्त शिक्षक समन्वय संघाचं हे तुमचे कष्ट असणार। आज आपण 53 दिवस बसत नाही तर कदाचित वाकडं पाऊल पडण्याची दाट शक्यता निर्माण त्यावेळी 53 दिवसापूर्वी झाली होती आणि तुम्ही वेळोवेळी साथ दिलीत मोठ्या संख्येने या मैदानावर 4 वेळा चांगल्या संख्येने आलात त्यावेळी खऱ्या अर्थाने या विषयाला गती मिळाली। या विषयाला आणि चालक, मालक, पालक यामध्ये समन्वयाचा दुवा म्हणून आपल्याकडे ॲडव्होकेट तुकाराम शिंदे सरांनी एक महत्वाची भूमिका बजावली। काय असतं आपल्याला जरी देवाचं दर्शन घ्यायचं असतं तर संताची पायरी आपल्याला हवी असते। ही भूमिका ॲडव्होकेट शिंदेनी आपल्या आंदोलनामध्ये आणि शासनामध्ये एक दुवा म्हणून काम केलं आणि यशाच्या अगदी जवळ नेण्यासाठी तुम्ही आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ही खऱ्या अर्थानं कौतुकाची बाब आहे। खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। शिक्षक समन्वय संघाच्या या पवित्र मंचाला आपण वेळोवेळी या पवित्र मंचाने आवाज दिला त्यावेळी आपण मैदानात उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थाने हे आंदोलन यशाच्या जवळ आलं। राज्यातील सर्व शिक्षक आमदार यांच्याही मनापासून प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्या प्रयत्नालाही निश्चितच यश येणार आहे। अशा अनेक बाबी बोलायसारख्या आहेत। मला जास्तीचं बोलायचं नाही, जास्तीचं बोललं आणखी जास्ती काही होईल। बऱ्याच गोष्टी टाळलेल्या बरं असतात। योग्य वेळी योग्य ठिकाणी कुठं बोलायचं हे शिक्षक समन्वय संघाला तर सांगायची गरज नाही। तुर्तास एवढंच बोलतो, उद्या निश्चितच आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल एवढी भावना व्यक्त करतो।